सांगालो की यांच्याकडं कुठलंही काही नाही, आज बेस कोणाकडेच बेस नाही. जे सांगायले त्यांच्याकडं ते काहीही करू शकणार नाहीत. जेव्हा होतं तेव्हा केलं नाही, आता काय करू शकणार आहेत. मी जबाबदारीने सांगतो की एकमेव रामभाऊ ठाकरेच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं आज एकनाथरावजी शिंदे नगर विकास खाता आहे. आज MIDC साठी उद्योग खाता आमच्याकडे आहे. बस स्टँडचा तुम्ही प्रश्न विचारला, परिवहन खाता आमच्याकडे आहे. जे जे तुम्ही सांगताल, म्हाडाचं आज 500 घराचं महाराष्ट्रातला पहिला पायलट प्रोजेक्ट हिमायतनगर मध्ये 5 एकरवर गोरगरीबाला 1 लाख रुपयात घर देण्याचं आम्ही सुरुवात केली आहे. 4 बैठका झालेल्या माझ्या, आणि ते सक्सेस जर झाला आमचा, तर ह्या शहरात सुद्धा आम्ही जर जागा मिळाली जिकडे तिकडे आम्हाला फक्त जागेचं, त्यांचं म्हणणं कसं आहे की 5 एकर जागेवर तुम्ही म्हाडाचा प्रोजेक्ट करतो. म्हाडा सुद्धा नगर विकास म्हणजे आमच्या एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे, आणि या आमचे जे जेवढी मंत्री महोदय आहे त्यांच्याच माध्यमातून हे प्रोजेक्ट करायलो आम्ही. आम्हाला कोणाकडे दुसऱ्याकडे जाण्याची गरज नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला माहित आहे, एकदा 12 जानेवारीला जी बैठक झाली, पूर्ण पेनगंगा प्रोजेक्ट आज सगळे कामं चालू झाली. याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला म्हणजे आम्ही जे बोललो ते आम्ही करून दाखवलं. जे करून दाखवलं तेच सांगायलो आम्ही. आणि इथं सुद्धा आज 134 गाळ्याचा बस स्टँडचा प्रोजेक्ट एवढा मोठा मंजूर केला आम्ही. जिथं म्हणजे आम्हाला जागा भेटल्या किंवा जिथं म्हणजे वेळ भेटली तिथले सगळे आम्ही मंजूर केलेले आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की घारापूरचा बंधारा चालू झाला, त्याच्यानंतर बनचिंचोलीचा चालू झाला, बेचिराग पांगऱ्याचा चालू झाला, गोजेगावचा चालू झाला, सगळे साथीला साथी पुलं चालू झाले. एकाच वेळेस एवढे प्रकल्प आम्ही करू शकलो, तर हे तर आमच्यासाठी शहराचा विकास काही फार मोठी गोष्ट नाही. आणि हे कुठलीही काही करायचं प्लॅनिंग करायला लागते. आणि आम्ही TS सुद्धा घेतलेला आहे, तुम्हाला पेपर सुद्धा देतो. एकही गोष्ट आम्ही, निवडणूक जरी उद्या असली, मतदान उद्या असलं, तरी जे बोलतो तेच करतो आम्ही. याच्या व्यतिरिक्त काही कोणावर टीका करण्याचा आमचा मानस नाही. परंतु या शहराचा विकास करायचा असेल तर फक्त इथं शिवसेनेकडच, आमच्याकडच इथली नगरपंचायत येणं गरजेचं आहे. आणि 100% जनता सुजाण आहे, सुज्ञ आहे, आमच्याकडे सत्ता देतील. आणि जर लोकांना जर गरज असेल, आपल्या पायावर दगड मारून घ्यायचं असेल, वर्षानुवर्षे ज्यांनी या शहराचा भकास केला त्यांच्याकडे द्यायची असली, तर मग जनतेला जे मान्य असेल तेच होईल. परंतु आमचा आत्मविश्वास आहे, माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला दिल्याच्या नंतर आम्ही 1 मिनिट सुद्धा, 1 तास सुद्धा इतर कामासाठी देत नाही. आम्हाला काही दुपारपासून कुठं बसायची सवय नाही, किंवा आम्हाला काही पत्ते खेळायला 2-2 रात्र घालायची नाही. बाकीच्यावर मी टीका करत नाही, परंतु यांचा वेळ तिथं जाते, आम्ही वेळ कामाला देतो. म्हणूनच आम्हाला जनतेवर विश्वास आहे की जनता सुद्धा कामाला महत्व देणारी आहे. आणि निश्चितच या नगरपंचायतवर शिवसेनेचा धनुष्यबाणाचा भगवा झेंडा फडकून आणि या सर्वांगीण शहराचा विकास करू, एवढंच आपल्याला सांगू इच्छितो.